तर जय हिंद मित्रांनो, स्वागत आहे तुमचं विदर्भ पोलीस पॉइंट आपल्या या यूट्यूब चॅनलवरती. तर आज आपण गोपाळ गणेश आगरकर यांची संपूर्ण माहिती आज या नोट्सच्या माध्यमातून विश्लेषण करून घेणार आहोत. तर मागील व्हिडिओ झालेला होता महर्षी धोंडो केशव कर्वे. तो व्हिडिओ तुम्ही बघितला नाही नसाल तर त्या व्हिडिओची लिंक मी डिस्क्रिप्शनमध्ये देते, तिथून तुम्ही तो व्हिडिओ बघू शकता. तर सुरुवात करूया आपण आजच्या व्हिडिओला. तर गोपाळ गणेश आगरकर यांचा जन्म झालेला होता 14 जुलै 1856. ते ठिकाण होते टेंभू, सातारा जिल्ह्यामध्ये. त्याच्यानंतर अतिशय महत्वाचा पॉइंट आहे मित्रांनो, 1 जानेवारी 1880 मध्ये लोकमान्य टिळक, विष्णुशास्त्री चिपळूणकर यांच्या सहाय्याने गोपाळ गणेश आगरकर यांनी पुण्यामध्ये न्यू इंग्लिश स्कूलची स्थापना केलेली होती. तर हा पॉइंट अतिशय महत्वाचा आहे आणि याच्यावर प्रश्न परीक्षेमध्ये येऊन गेलेला आहे. तर हा पॉइंट तुम्ही आताच क्लिअर करून घ्या. समोरची माहिती बघा, गोपाळ गणेश आगरकर यांची ग्रंथसंपदा. तर गोपाळ गणेश आगरकर यांच्या ग्रंथसंपदावर परीक्षेमध्ये प्रश्न येतो. तर त्यांचे महत्वाचे ग्रंथ आहेत बघा मित्रांनो, डोंगरीच्या तुरुंगातील आमचे 101 दिवस. तर याच्यावर प्रश्न परीक्षेमध्ये कित्येकदा येऊन गेलेला आहे. तर ही माहिती तुम्ही पाठांतरच करा. डोंगरीच्या तुरुंगातील आमचे 101 दिवस याच्यावर परीक्षेमध्ये प्रश्न खूपदा आलेला आहे, म्हणून ही माहिती तुम्ही पाठांतरच करून ठेवा. त्याच्यानंतर त्यांचे जे पत्र होते, तर 1881 मध्ये लोकमान्य टिळक यांनी केसरी, तर हा अतिशय महत्वाचा प्रश्न आहे. त्याच्यानंतर मराठी ही वृत्तपत्रे सुरू केलेली होती. तर 1881 मध्ये लोकमान्य टिळक यांनी केसरी व मराठा ही वृत्तपत्र सुरू केलेली होती. त्याच्यानंतर लोकमान्य टिळक हे मराठा या इंग्रजी भाषेतील वृत्तपत्राचे संपादक होते. त्याच्यानंतर सुधारक या मराठी साप्ताहिकाचे संपादक गोपाळ गणेश आगरकर होते. तर सुधारक या मराठी साप्ताहिकावर परीक्षेमध्ये प्रश्न आलेला आहे आणि मराठा इंग्रजी भाषेतील वृत्तपत्रावर सुद्धा प्रश्न आलेला आहे. तर तुम्ही ही माहिती व्यवस्थित लिहून घ्या. त्याच्यानंतर सुधारक हा साप्ताहिक गोपाळ कृष्ण गोखले यांचाच होता. तर समोरची माहिती बघा, आगरकरांचे प्रसिद्ध अग्रलेख. तर बघा ते काय म्हणत होते, इष्ट असेल ते बोलणार व साध्य असेल ते करणार. तर हे त्यांचे अग्रलेख होते. त्याच्यानंतर पुण्यामध्ये जिवंतपणी स्वतःची प्रतिकात्मक प्रेत यात्रा पाहणारे गोपाळ गणेश आगरकर हे एकमेव समाज सुधारक होते मित्रांनो. तर ही संपूर्ण माहिती गोपाळ गणेश आगरकरांची आहे आणि याच्यावर तुम्हाला परीक्षेमध्ये प्रश्न येतो. तर व्हिडिओ आजचा हा थोडा लहान झालेला असेल, पण माहिती अतिशय महत्वाची आहे आणि परीक्षेमध्ये येण्याच्या दृष्टिकोनातूनच ह्या माहितीचा ही माहिती तुमच्यापर्यंत घेऊन येण्याचा प्रयत्न केला. तर माहिती कशी वाटली कमेंटमध्ये सांगा आणि नवीन असाल तर आपला विदर्भ पोलीस पॉइंट हा पोलीस भरती करणाऱ्या मुला-मुलींसाठी तयार केलेला आहे. तर तुम्ही या चॅनलला सबस्क्राईब करा आणि महत्त्वाच्या नोट्ससाठी डिस्क्रिप्शनमध्ये टेलिग्राम चॅनलची लिंक आहे, तिथून तुम्ही टेलिग्राम चॅनल जॉईन करू शकता. तर भेटूया समोरच्या व्हिडिओमध्ये. जय हिंद.